आज आपल्या भूतान प्रवासाचा 6वा आणि शेवटचा दिवस होता. आजची सकाळ खूपच सुंदर होती. ऊन छान पडलेलं होतं आणि मला नदीकिनारे जाण्याची संधी मिळाली. शेवटच्या दिवशी मी तिथे शांतपणे वेळ घालवला आणि निसर्गाचा अनुभव घेतला. त्यानंतर आम्ही भूतानमधील सर्वात स्वादिष्ट नाश्ता केला. भूतानमध्ये पदार्थ खूपच छान आहेत आणि परत आल्यावर मला यांची नक्कीच आठवण येईल. नाश्ता झाल्यावर आम्ही पारो विमानतळावर गेलो. तिथे विमानांचे उड्डाण आणि लँडिंग पाहण्यासाठी. हे ठिकाण एक पर्यटन स्थळ बनले आहे आणि तिथला नजारा खूपच अप्रतिम आहे. तिथून आम्ही नॅशनल म्युझियम आणि रिम्पॉंग झोंगला गेलो. भूतानचा सांस्कृतिक वारसा येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भूतान हा एक नैसर्गिक आणि प्रदूषणमुक्त देश आहे. कमी लोकसंख्या आणि सुंदर लँडस्केप्समुळे या देशाला भेट देणे खूपच आनंददायी आहे. हा 6 दिवसांचा प्रवास खूपच अविस्मरणीय होता. मला भूतानची खूप आठवण येईल आणि पुढच्या वेळी मी इथे नक्कीच जास्त दिवसांसाठी येईन. काश इथे अजून काही दिवस थांबता आलं असतं. परतीच्या वाटेवर आम्ही त्याच हॉटेलमध्ये जेवायला गेलो जिथे आम्ही भूतानला जाताना पहिल्यांदा जेवण केलं होतं. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखलं. संध्याकाळी आम्ही सीमा ओलांडून परत आलो आणि सीमेच्या जवळच मुक्काम केलं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यासाठी आमचे विमान पकडणे सोपे होईल. भूतान एक खूपच सुंदर देश आहे. इथे निसर्गाची भव्यता, स्वच्छ हवा, शांतता आणि सुंदर लँडस्केप्सचा अनुभव घेणे खूपच खास आहे. मला पुन्हा एकदा या सुंदर देशाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला कसा वाटला हा भूतानचा प्रवास? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.